सगळेजण जान्हवी स्वतःच्या आतली जान्हवीला कसं दाबून ठेवते आणि चांगलं वागण्याचं नाटक करते याच्याबद्दल इकडे चर्चा होताना दिसते। चला तर बघूयात नक्की हे काय बोलतायत। तर इकडे हे सगळेजण बसलेले असतात आणि कॅप्टन्सीचा जो टास्क आहे त्याच्याबद्दल इकडे बोलणं चाललेलं आहे। तर अंकिता सांगते की तिला 4 मतं तिच्या बाजूने हवी होती, पण जर कॅप्टन बनायचं होतं तर जान्हवीला 1 मत, आम्हाला 2-2 मतं झाली पाहिजे होती आणि त्यावेळेस घराचा कॅप्टन झाला होता। पण मला असं वाटलं की अरबाज आणि वैभवचं पहिल्यांदा बोलणं झालेलं आहे, तेच तिनं ऐकलेलं आहे आणि त्यानंतर ती इकडे येऊन सांगते, पण तसं काही बोलणं झालं नव्हतं। तर पॅडी सांगतो की तिला जर वाटतंय ना की मी आता चांगलं बनते, तर तसं नाही, ती फक्त दाखवते, पण ते मध्येच पॉपअप होतं आणि बाहेर येतं, ती नाटक करते हे दिसून येतं लगेच। कारण ज्या वेळेस आपण चांगलं माणूस झालेलो आहे ना, त्यावेळेस डीपीने सांगितल्यावर जी तिची रिॲक्शन होती, तुम्हाला हा का वाटतोय कॅपेबल आहे कॅप्टन होण्यासाठी, म्हणजे चांगला माणूस जर असेल ना तर तो दुसऱ्याला वाईट दाखवून मी कॅप्टन बनेन असं त्याचं बिहेवियर नसतं। तो चांगला माणूस जो आहे तर हा ठीक आहे, ओके म्हणून कंटिन्यू करतो, पण जर ही नाटक करत असेल तर मध्येच तिचं पॉपअप होतं आणि ते दुसऱ्यांना दिसतं। तर अंकिता सुद्धा सांगते हो, तिचं हे जे वागणं आहे ती खूप दाबते, आपली इमेज चांगली आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करते, पण तसं ॲक्च्युली होत नाही आणि शेवटच्या क्षणापर्यंत जेवढे दिवस मी घरात आहे तेवढे दिवस मी तिच्यावरती विश्वास नाही ठेवू शकत। त्यावरती पॅडी सुद्धा हेच म्हणतो। अभिजित सांगतो की वर्षाताईंना तर कॅप्टन व्हायचंच नव्हतं आणि सगळ्या घराचंच ठरलेलं की सूरजला कॅप्टन बनवायचं आहे। मग जर एखाद्या वेळेस जर दोघांना सेम मतं मिळाली असती तर मध्येच काहीतरी बिग बॉसने एक ट्विस्ट आणला असता, अशा पद्धतीने तिला कॅप्टन होता आलं असतं। पण ज्या पद्धतीने ती बोलली त्यावेळेस मात्र मी शेवटच्या क्षणाला ठरवलं की आता मात्र सूरजच घरचा कॅप्टन झाला पाहिजे, कारण ज्या पद्धतीने ती बोलते की तो कॅपेबल कसा आहे तर आम्ही त्याला कॅपेबल बनवणार आणि तोच घरचा कॅप्टन होणार असं मी डिसाईड केलं। आणि अंकिता सुद्धा सांगते माझं पण तेच होतं, म्हणून मी सूरजला बनवण्याचा निर्णय घेतला। तर अशा प्रकारे घरांनी बहुमताने सूरजला कॅप्टन बनवलेलं होतं आणि जान्हवी चांगलं वागण्याचं नाटक करते हे बाहेर प्रेक्षकांना तर माहितच आहे आणि घरातल्यांना सुद्धा त्याचा अनुभव येतोय। तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।